बिझनेस जेव्हा आपण स्टार्ट करतो तर तुम्ही बिझनेस चालू करताना तुमच्या डोक्यामध्ये एक गोल असतं की मला ह्या गोष्टी मिळवायच्या आहेत आणि त्यासाठी मी हा बिझनेस चालू करतो आहे. मग त्यामध्ये भरपूर गोष्टी असतील. समाजाने तुम्हाला इज्जत दिली पाहिजे, तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करता आले पाहिजेत, फ्री टाईम भेटला पाहिजे, फॅमिलीसोबत तुम्हाला फ्री वेळ हवा आहे, तुम्हाला पूर्ण जग फिरायचं आहे पॅसिव्ह इन्कम चालू करून. ह्या सगळ्या भरपूर साऱ्या गोष्टी असतात ज्यासाठी तुम्ही बिझनेस चालू करत असता. पण बिझनेस चालू करताना एक तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही बिझनेस चालू करताय आणि एक तुमचं स्वप्न आहे म्हणून तुम्ही बिझनेस चालू करताय, ह्यामध्ये फार मोठा फरक आहे, फार मोठा फरक आहे. कारण तुमचे गोल, तुमचा रस्ता हा त्यावरती ठरत असतो. आता कसं ते मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही स्वप्न पाहत असता, मोठे मोठे स्वप्न पाहत असता, त्यावेळेस तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिजेत ह्याकडे तुम्ही विचार करत असता. पण तुमच्या आयुष्यामध्ये एक्झिस्टिंग कोणत्या गोष्टी आहेत ह्याकडे तुम्ही विचार करत नसता. एक लाईफ पाहिली बिझनेसमॅनची आणि मी स्वतः जगलेलो आहे. तर त्यावेळेस मला एक कळालं की जेव्हा आपण बिझनेसच्या इन्व्हॉल्वमेंटमध्ये जातो, आपण सोशल मीडियावरती प्रत्येक गोष्ट ग्रॅब करण्याचा प्रयत्न करतो, प्रत्येक इन्फॉर्मेशन घेतो बिझनेस शिकण्यासाठी. त्यावेळेस आपण मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो, इन्स्पिरेशनल व्हिडिओ पाहतो आणि आपल्याला कळतं की एक ध्येयवाडा माणूस कसा तयार व्हायचा असतो आणि एक ध्येय काय असताना आपण त्याला कशा प्रकारे अचीव करायचं आहे. पण ते अचीव करताना कोणत्या काळजी घ्यायच्या आहेत हे कोणच सांगत नाही आहे. त्यामुळे तुमचे स्वप्न तर तुमच्या हातात भेटले नाहीत तर तुम्ही एकदम खराब सिच्युएशनमध्ये सापडले नाही पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. जसं की माझ्या पास्टमधलं मी उदाहरण सांगतो की मी बिझनेस चालू केला आणि बिझनेस चालू केल्यानंतरनं मला हे माहिती होतं की 99% बिझनेस हे फेल होतात. 99% बिझनेस फेल होतात, पण मी स्वतःला त्या 1%मध्ये समजत होतो. का? कारण प्रत्येकाला स्वतःवरती कॉन्फिडन्स असतो. कारण आपण बिझनेसमधली प्रत्येक गोष्ट शिकत असतो आणि आपल्यासारखे सगळेजण शिकत असतात. मग 99%मध्ये आपणसुद्धा असू शकतो हे आपल्याला त्यावेळेस कळत नाही. मग ठीक आहे, बिझनेस फेल होतो आहे, ठीक आहे, काही अडचण नाही आहे. बिझनेस फेलमधून आपण काहीतरी नवीन गोष्टी शिकणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. मग प्रॉब्लेम कुठे येतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याकडे एक्झिस्टिंग आहेत, ज्या बाकीच्या लोकांकडे नाही आहेत, अशा काही गोष्टी आहेत की ज्या पैशानेसुद्धा आपल्याला विकत घेता येत नाहीत. म्हणजे काय की आपला प्रेझेंट, आपली फॅमिली, आपले रिलेशनशिप आणि वेळ हे पैसे देऊनसुद्धा घेता येत नाहीत. तुमचे आईवडील आता तुमच्यासोबत आहेत, उद्या तुमच्यासोबत नसणार आहेत. कारण आयुष्य प्रत्येकाचं निघून चाललेलं आहे, बरोबर. मग ह्या ज्या निघून चाललेल्या गोष्टी आहेत, मग आपल्याकडे ज्या गोष्टी एक्झिस्टिंग आहेत, आपल्याकडे सपोज फॅमिलीसोबत घालवायला थोडासा वेळ असेल व्यवस्थित, भले आपल्याकडे थोडेसे पैसे कमी असतील, पण आपल्याकडे फॅमिलीसोबत घालवायला वेळ असेल, स्वतःला विचार करायला वेळ असेल, मित्रांसोबत टाईम स्पेंड करायला विचार असेल आणि तुम्ही स्वतःच्या मनाचे मालक असाल, तर तुम्ही बिझनेस करताना ह्या गोष्टी पण माहिती पाहिजेत की ह्या गोष्टी डावावरती नाही लागल्या पाहिजेत. ज्या मी लावल्या होत्या त्यामुळे मला फार मोठा पश्चाताप झाला आणि तुम्हाला तो नाही झाला पाहिजे असं मला वाटतं. तर सांगायचं हेच आहे सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट घेण्यासाठी जी रिस्क फॅक्टर आपण म्हणतो त्या रिस्कमध्ये टाईमची रिस्क घ्या, पण एक्झिस्टिंग गोष्टीचं कधीच रिस्क घेऊ नका. म्हणजेच काय की काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी आपल्याला गमवायचं नाही आहे, जे आपल्याला कधीच माघारी मिळू शकत नाही. मग हे कधी होतं? ज्यावेळेस आपण बिझनेसमध्ये एका लिमिटच्या पुढे रिस्क घेतो. मी जर 10 लाख रुपये कर्ज घेऊन जर एखादा बिझनेस चालू करत असेल आणि तो बिझनेस जर फेल झाला तर पुढचं पाऊल मी काय उचलणार आहे? हा माझ्याकडे प्लॅन बी नाही आहे आणि मी जर प्लॅन एवरतीच जर ठाम असेल तर हे फार मोठा मूर्खपणा आहे असं मला वाटतं. कारण सोपी गोष्ट आहे. मला ही गोष्ट 8 ते 10 वर्षानंतर समजली की काही गोष्टी कमवण्यासाठी प्रत्येक गोष्ट तुम्हाला रिस्कच घ्यावी लागते असं नाही आहे. जे आपल्याला सांगतात की बिझनेसमध्ये रिस्क घेतली पाहिजे. बिझनेसमध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टीची रिस्क घ्या, पण अशी रिस्क घ्या की तुम्ही बिझनेस जर क्वाईट केला तर तुम्ही पुन्हा आहे त्या सिच्युएशनमध्ये येताल जे पूर्ववत होतं त्या. त्यापेक्षा डीपमध्ये तुम्हाला जायची गरज नाही आहे. तरच तुम्ही तो बिझनेस एकदम व्यवस्थित करताय असं मला वाटतं. कारण एक बिझनेस फेल झाल्यानंतरनं दुसरा बिझनेस करायची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. दुसरा बिझनेस फेल झाल्यानंतरनं तिसरा बिझनेस करायची पण ताकद आपल्यामध्ये पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याकडे आणि हे कधी होऊ शकतं ज्यावेळेस आपल्याकडं इनफ वेळ असेल आणि आपल्याकडे कर्ज नसेल त्यावेळेस.